नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्टार प्रवाह, मराठी परंपरा, मराठी प्रवाह जपणारी वाहिनी ही आपणाला परिचित आहेच आणि नेहमी स्टार प्रवाह हा वेगवेगळ्या विषयांवरच्या मालिका घेऊन आलाय. ही सगळी प्रस्तावना करण्याचं कारण असं की नववर्षाची भेट म्हणजे 5 जानेवारी 2026 पासून स्टार प्रवाहावर सुरू होणारे मराठी मालिका मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि ही घोषणा रवींद्र नाट्य मंदिरच्या एका शानदार सोहळ्यात करण्यात आली. मुख्य म्हणजे या मालिकेसाठी एक अतिशय वेगळ्या पद्धतीचं सोशल मीडिया कॅम्पेन राबवण्यात आलेलं होतं. वेगवेगळ्या अभिनेत्रींचे फोटो दिसत होते आपल्याला वेगळ्या प्रकारचे, आणि आपल्याला कळत नव्हतं की नक्की कुठली घोषणा आज स्टार प्रवाह करणार आहे. आणि ती घोषणा आज झाली, ती म्हणजे या नव्या कोऱ्या मालिकेची. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या जीवन प्रवासाची गाथा आपल्याला टीव्हीवरती बघायला मिळणार आहे 5 जानेवारी 2026 पासून. या मालिकेच्या निमित्ताने जो सोहळा झाला, त्या सोहळ्यामध्ये मालिकेचं शीर्षक गीत सादर करण्यात आलं. शीर्षगीतावर परफॉर्मन्स होता. फुलवा खामकर आणि तिच्या टीमनी अतिशय उत्तम पद्धतीचा परफॉर्मन्स हा आज सोहळ्यामध्ये सादर केला. कौतुक करावं तेवढं थोडं आहे, पण मुख्य म्हणजे याचं जे शीर्षक गीत आहे ना या मालिकेचं, ते सुद्धा ठाव घेणारं आहे. आणि यातली महत्वाची मला भावलेली गोष्ट ही की यामध्ये सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा उल्लेख सावित्री आई असा करण्यात आलेला आहे. किती छान वाटतं ना जेव्हा आपण एखाद्या व्यक्तिमत्वाला आईची उपमा देतो, व्यक्तिमत्वाला आई म्हणतो. खरोखरच अभिमान वाटावा असा क्षण. आणि त्यामुळे सावित्री आई हा शब्द त्या शीर्षक गीतातला मला अतिशय महत्वाचा वाटतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सावित्रीबाई फुले कोण साकारणार आहे? आपल्या सर्वांची आवडती अभिनेत्री मधुराणी गोखले ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहेत. आणि मुख्य म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका साकारणार आहे डॉक्टर अमोल कोल्हे. आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सची निर्मिती ही मालिका आहे, जी स्टार प्रवाहावर बघायला मिळणार आहे. अतिशय दिमागदार असा सोहळा झाला. प्रताप गंगावणे यांनी या मालिकेचं संशोधन आणि संवाद लेखन केलेलं आहे. आपल्याला उत्सुकता आहे. आणि या सोहळ्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी रचलेली एक कविता ही मधुराणी गोखले हिने गाऊन दाखवली. ही गोष्ट अतिशय महत्वाची. म्हणजे सावित्रीबाई उत्तम शिक्षिका तर होत्याच, पण उत्तम कवयित्री देखील होत्या. पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचं योगदान आपल्याला ठाऊक आहेच. आणि बघा ना, विचार करा की सावित्रीबाईंनी त्या काळी संघर्ष केला नसता, त्यांनी जर हे पाऊल उचललं नसतं, तर आज महिला एवढ्या क्षेत्रात आल्या असत्या का? त्यामुळे प्रत्येक महिलेनं रोज आपल्या मनात कृतज्ञता व्यक्त करायला हवी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल, आणि अर्थातच त्यांना पाठिंबा देणाऱ्या त्यांच्या पतीबद्दल, म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल. आता उत्सुकता आहे, ही मालिका कधी एकदा सुरू होते, नववर्षाची भेट आपल्याला कधी मिळते, असं झालेलं आहे. स्टार प्रवाहाचे बिझनेस हेड सतीश राजवाडे हे नेहमीच नवनवीन कल्पना घेऊन येत असतात, आणि त्यामुळेच तर आपल्या प्रत्येकाच्या मनात या वाहिनीचं स्थान सुद्धा महत्वपूर्ण आहे. आपण स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे संपूर्ण टीमला या मालिकेसाठी शुभेच्छा देऊया. धन्यवाद.